शुभ सकाळ मंडळी. कोंबडा आहे बघा. तर मंडळी, गावची सकाळ ही अशी होते कोंबड्याच्या आरवण्याने. तर मंडळी, आज हरतालिका आहे आणि उद्या गणपती बाप्पा येणार. तर चुलीवर भात ठेवलेला आहे आणि गावी आल्यानंतर चुलीवरचं जेवण जेवायची मजाच काही वेगळी असते. तर जेवण झाल्यानंतर आपण नदीवर जाणार आहोत. तर मंडळी, कपडे धुण्यासाठी आम्ही आता नदीवर चाललो आहोत. ही वाट आहे नदीवर जाण्याची आणि समोरच विहीर आहे. हे तिळाचं फूल आहे. तर आत्ता बघितलेलं तिळाचं फूल हे गणपती बाप्पा समोर ठेवलं जातं. काय निसर्ग आहे बघा मंडळी. बाप्पा येणार म्हणून निसर्ग एकदम नटलेला आहे. तर मंडळी, नदीवर जाण्याच्या 2 वाटा आहेत. एक विहिरीकडून ही जी आपण चाललो आहोत ती, आणि दुसरी एक वाट आहे तिकडे आपण जाऊच. गणपती विसर्जनाला वगैरे तिकडे जातात. तिकडे गवत वगैरे जास्त आहे त्यामुळे आम्ही ह्या साईडला आलेलो आहे. तर मंडळी, पाणी किती स्वच्छ आहे बघा. ही वाहती नदी असल्यामुळे हे पाणी एकदम स्वच्छच राहतं. तर या नदीचं नाव आहे काजळी नदी आणि बारीक बारीक छोटे मासे आहेत. तर मंडळी, लहानपणी मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्या की गावी आल्यानंतर नदीवर आंघोळ करायला यायचो. आणि चाकरमणी कुठलाही आला तरी नदीवर आंघोळ करायला येतोच. ती मज्जाच काही वेगळी असते. अचानक पाऊस आलाय मंडळी आणि खूप सुंदर वातावरण झालंय. चला मंडळी, घरी जाऊया. कपडे धुवून झालेले आहेत. नदी कशी वाटली हे कमेंट करून नक्की मला सांगा. जड ऐकलंय. मोर वरडतोय.
फुलं, ही फुलं गणपतीला कुरडू. सावकाशी सावकाशी आई इकडनं. नाही राहू दे, चालेल. फुलपाखरं बघा किती आहेत, पिवळी फुलपाखरं आहेत. फुलपाखरं ना पिवळी पिवळी आहेत. विहीर आहे. वाटा निसरट्या झाल्यात पावसामुळे. पाऊस थोडा थोडा येतो आणि जातो, पण निसर्ग खूप भारी झालाय. त्यामुळे पायाकडे पण बघावं लागतं, नाहीतर तोंड फुटायचं. तर म्हणजे ह्या ज्या वाटा आहेत ना, स्पेशली दगडांच्या घाटी म्हटलं जातं. तर ह्यात एक गावची फिलिंग आहे, ह्या गावालाच पाहायला मिळतात अशा वाटा. शांत असलं की पक्ष्यांचे आवाज येतात. तुम्हाला येत असतील माहीत नाही, पण इकडे येत आहेत. व्हिडिओमध्ये माहीत नाही येत आहेत की नाही. मस्त आहे ना. तर आता ही घरं लागलेत. दगडांना शेवाळी आले. मस्तच ना. हे तुळशी बघ, काळ्या काळ्या. तर मंडळी संध्याकाळ झालेली आहे आणि उद्या गणपती बाप्पा येणार आहेत. तर चला तर मग तयारी करूया पटापट. गणपती बाप्पाची तयारी करताना, सजावट करताना खूप मजा येते. सगळेजण एकत्र असतात.
बाय बाय. म्हणजे ह्या कोंबडा घरभर फिरतोय. तर मंडळी आमचं हे सजावटीचं काम चालूच राहील. हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. तुमची पण सजावट झाली की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा.